नमस्कार पुणेकर बंधू आणि भगिनींनो, माझं नाव संदीप बन्साली आहे आणि मी रिटेल टेक्स्टाईल वेलफेअर असोसिएशन पुणेचा अध्यक्ष आहे. संपूर्ण महाराष्ट्रात हरिओम होलसेलचा माझा साड्यांचा व्यवसाय आहे व माझे हडपसर, चाकण, काडेवाडी व सातारा येथे रिटेल व होलसेलचे आउटलेट्स आहेत. रिटेल टेक्स्टाईल वेलफेअर असोसिएशन पुणे ही कापड व्यवसायात असणाऱ्या व्यापारी वर्गाची संस्था असून या संस्थेत रिटेल व होलसेल दोन्ही प्रकारच्या व्यापाऱ्यांचा समावेश आहे. आजचा हा व्हिडिओ खास करून पुणे व नगर जिल्ह्यात काही कापड व साडीचे व्यापारी जनतेची फसवणूक करत असल्यामुळे मी बनवत आहे. मी जनतेस ही विनंती करतो की आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. माझा हा दावा आहे की हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर कुठलाही दुकानदार कुठल्याही पद्धतीने कुठल्याही ग्राहकाची फसवणूक करू शकणार नाही. हा व्हिडिओ एक एज्युकेशनल व्हिडिओ असणार आहे, जेथे कापड खरेदी करताना ग्राहकांसाठी विविध प्रकारची केली जाणारी फसवणूक यावर प्रकाश टाकण्यात येईल व रिटेल ग्राहकांना मार्केटमध्ये खरेदी करताना एक प्रकारचा आत्मविश्वास निर्माण करण्याचा माझा प्रयत्न राहील. तर ग्राहक मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती मूलचंद मिल, सिंहगड रोडचे 7 जून 2023 रोजी घेतले गेलेला एक फोटोग्राफ आहे. या दुकानदाराने लावलेल्या प्रत्येक फलकाचे आपण विश्लेषण करणार आहोत. तुम्ही हा फोटोग्राफ नीट बघा. ह्यात लिहिलेलं आहे मूलचंद मिल, स्वतःचे मिल, स्वतःची उत्पादने. नाव याला आपण डिस्कस करूया. मूलचंद हे या दुकानाचे मालक यानी राजकुमार भंडारी यांच्या वडिलांचं नाव आहे. पण मिल या शब्दाचा अर्थ होतो की कारखाना किंवा एखादी फॅक्टरी जिथे साड्या तयार केले जातात. आता मूलचंद मिल, स्वतःची मिल, स्वतःची उत्पादने हे फलक असे दर्शवते की राजकुमार भंडारी यांच्या वडिलांच्या नावाने त्यांचा एखादा कारखाना किंवा मिल आहे जिथे ते साड्या तयार करतात आणि हा माल दुकानात विकला जातो. खरं सांगू, श्री राजकुमार भंडारी यांची आणि आमची ओळख 2009 वर्षापासून आहे. बाकीच्या व्यापाऱ्यांप्रमाणे यांचंही लक्ष्मी रोडवर 2015 पूर्वी मूलचंद सिल्क अँड साडीज या नावाने रिटेलचे दुकान होते. जसे सर्व व्यापारी काही माल आमच्यासारख्या होलसेलर्सकडून घेतात, काही माल सुरत, बँगलोर, बनारस इतर ठिकाणाहून डायरेक्टली आणतात, त्याच प्रकारे भंडारी साहेब सुद्धा व्यवसाय करत होते. हे छायाचित्र जे तुमच्या स्क्रीनवर आहे हे मूलचंदचे दुकान आहे. बुधवारपेठ सिटी पोस्ट 2016-17ला त्यांनी लावलेला हा फलक आहे. या वर्षात मूलचंद सिल्क अँड सारीजचे नाव बदलून मूलचंद मिल हे ठेवण्यात आले व स्वतःच्या मिलचा त्यांनी दावा केला. संपूर्ण पुणे जिल्ह्यातनं लोक लक्ष्मी रोडवर येतात त्यांच्या साड्या घ्यायला, खरेदी करायला. आता हा जगावेगळा फलक पाहून लोकांनी या दुकानात जाणे सुरू केले आणि या दुकानात गेल्यावर जेव्हा त्यांनी विचारले तर तिथल्या सेल्समॅनने, मालकांनी लोकांना सांगितले की आमची मिल आहे सुरतला, बँगलोरला आणि आम्ही फक्त आमच्या मिलमध्ये बनवलेल्या गोष्टी तुम्हाला देतो. इथे ग्राहक फसले. एक फसलेला ग्राहक दुसऱ्या फसलेल्या ग्राहकाला पाहून एक गर्दी तिथे करायला लागले. कारण त्याला विश्वास होता की इथे माल स्वस्त मिळत असेल. त्याने दुसऱ्या लोकांना सांगितले. हळूहळू तिथे गर्दी वाढायला लागली. बघता बघता 2018पर्यंत लक्ष्मी रोडवर मूलचंद यांनी 5 दुकाने उघडली. गुगलवर पानटपरी सुद्धा सापडते हो, पण मूलचंद मिल गुगलवर शोधली तरी सापडत नाही. लोक पहिल्यासारखी चोखंदळ नाही. याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे देवालाही माहीत नसलेल्या मूलचंद मिलचे हे घवघवीत यश. तर मित्रांनो, मूलचंद मिलच्या यशाला पाहून खूप साऱ्या लोकांना असं वाटलं की साध्या भोळ्या कस्टमर्सची फसवणूक करून फटाफट या पद्धतीने पैसे कमवता येतील. आणि याचा परिणाम असा आहे की पुणे, सातारा, नगर, मराठवाडा या जिल्ह्यांमध्ये मूलचंद मिलच्या नावानेच 20, 25, 50 दुकानं उघडलेली आहेत. ही लोक कस्टमर्सची दिशाभूल करतायत, त्यांना मूर्ख बनवतायत आणि हा बाजार अजूनही चालू आहे.
26 जानेवारी रोजी पुणे जिल्ह्यात राजगुरुनगर येथे आदित्य मिल या दुकानदाराने एका रुपयात ड्रेस देऊन जनतेची फसवणूक करण्याचे ठरविले. 1 रुपयात ड्रेस मिळणार नाही हे पाहून जनता संतप्त झाली. काही महिलांनी तर रस्ता रोको आंदोलन सुद्धा केले. याच आदित्य मिलच्या मालकाचे मंचर येथे मूलचंदच्या नावाने दुकान आहे. स्वतःची मिल असल्याचा दावा करत येथे सुद्धा जनतेला फसवायचे काम चालू आहे. याला थांबवणं आता फारच गरजेचं झालेलं आहे. याच्या विरुद्ध लीगल ॲक्शन घेण्यात यावी अशी आमची इच्छा आहे आणि आमच्या सभासदांनी याची संमती सुद्धा आमच्या असोसिएशनला दिलेली आहे. मूलचंद मिल किंवा कुठल्याही प्रकारची मिल स्वतःच्या नावात लावून हा जो गैरव्यवहार लोकांबरोबर होत आहे याला थांबवणं आज फारच गरजेचं झालेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही कोर्टात जात आहोत. मंडळी, जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा 3 बोटं आपल्याकडेही असतात ही म्हण मला माहीत आहे. म्हणून इथे मी फक्त मूलचंद मिलबद्दल नाही तर स्वतःबद्दल सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. माझी 4 दुकाने आहेत. हरिओम साडी डेपो भेकराईनगर, हरिओम होलसेल कालेवाडी, हरिओम होलसेल चाकण, सातारा होलसेल टेक्स्टाईल मार्केट सातारा. माझे पूर्ण महाराष्ट्रात होलसेल साड्यांचे कामकाज आहे. नगर, सातारा, पुणे, मराठवाडाचे सर्व व्यापाऱ्यांचा व त्यांचे व्यवहारांचा सगळे पुरावे माझ्या कम्प्युटरवर आहेत. होलसेल हा शब्द मी वापरतो कारण तो माझ्यासाठी खरा आहे, कारण मी खरंच होलसेलर आहे आणि याचे सगळे प्रूफ, सगळे पुरावे मी कधीही कोणालाही दाखवायला तयार आहे. जेव्हा तुमची स्वतःची मिल नाही आहे तरीही तुम्ही हा शब्द वापरता आणि लोकांची फसवणूक करताय, म्हणून हा ऑब्जेक्शन मी इथे घेत आहे. चला, इथे आपण खरं काय आहे खोटं काय आहे याची सहनिशा करूया. मी सगळ्यात अगोदर तुम्हाला स्वतःच्या दुकानाबद्दल मी जी मार्केटिंग करतो ते बोर्ड्स दाखवतो आणि त्यानंतर मूलचंद मिल हे त्यांची मार्केटिंग कसं फसवणुकीच्या पद्धतीने करतात हेही तुम्हाला इथे स्पष्ट करतो. सगळ्यात अगोदर हा आमचा हरिओमचा बोर्ड बघा. आम्ही लिहितो मिल ते ग्राहक. सगळ्यात आधी आता इथे तुम्ही मिल या शब्दाचा अर्थ समजून घ्या. मिल म्हणजे ती जागा जिथे साड्या बनवल्या जातात आणि मिल ते ग्राहक म्हणजे डायरेक्ट मिलकडून माल आणून हरिओममध्ये कस्टमरला दिले जातात. कारण हरिओम होलसेलचे अधिकतर वेंडर हे माल बनवणारे व्यक्ती आहेत याचा आमच्याकडे पुरावा आहे, म्हणून आम्ही लिहितो मिल ते ग्राहक. आता हा बोर्ड बघा, महाराष्ट्रातील सर्वात मोठे वस्त्रदालन. याचा अर्थ असा आहे की होलसेलकडून रिटेलला माल देण्याची आमची सर्वात मोठी व्यवस्था आहे व सर्वात जास्त साडी व्यतिरिक्त ही वस्तू आम्ही एकाच छताखाली विकतो, म्हणून आम्ही म्हणतो की आम्ही महाराष्ट्रात सगळ्यात मोठे वस्त्रदालन आहोत. आता आपल्यासमोर जे फोटोग्राफ आहे हे मूलचंद मिलचे सिंहगड रोडचे आहेत. हे 9 जून 2023 रोजी घेतले गेलेले आहेत. यांच्या प्रत्येक फलकाची उलट तपासणी करूया आणि या तपासणीनंतर सर्व ग्राहकांना जे कन्फ्युजन आहे किंवा जे कन्फ्युजन निर्माण केले गेलेत, तुमचे जे संभ्रम आहेत ते सगळे दूर होण्यात मदत होईल. आता यांचा हा बोर्ड बघा, डायरेक्ट मिल ते ग्राहक. ठीक आहे, ही सुद्धा मार्केटिंग आहे. सिंगम शर्ट बाय 1 गेट 1 फ्री. आता आम्ही कधी सिंगम शर्टची फॅशन केलेली नाही, बट आय विल गिव्ह इट की ठीक आहे, ओके, हे पण मार्केटिंग आहे. कोणतेही ड्रेस कंपनी MRP पेक्षा स्वस्त दरात. ठीक आहे, असूही शकतं. महाराष्ट्रात सर्वात स्वस्त कपडे. मी म्हणतो ओके, चला, ही सुद्धा एक मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे. मणिकर्णिका साडी 1200ची 400ला. आता मणिकर्णिका ही कंगना राणौतची आलेली एक फिल्म होती. मंडळींनो, बनारस शेजारी महूमध्ये एक साड्यांचे प्रोडक्शन सेंटर आहे. हा पिक्चर आल्यानंतर हा अशा प्रकारचा कागद तिथे लोकप्रिय झाला. याला मणिकर्णिका पेपर असं म्हणतात. या पेपरमध्ये अगदी 150 पासूनच्या साड्या रॅप होऊन विकल्या जातात. आजही हा कागद वापरला जातो. आता हा फलक बघा, खण साडी 1300
ची 650ला. आता त्यावेळेस खण साडी वेगवेगळ्या रेटमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी बनवली जायची. मला नाही माहिती की हे कुठल्या रेटची साडी विकायचे, पण हा हरिओम साडी डेपोचा इनवॉइस आहे. यामध्ये मी 190 रुपयाला सुद्धा खण साडी विकलेली आहे. या पुढचा फलक बघूया. हे बघा, पानिपत साडी 3600ची 1600ला. आता मंडळींनो, पानिपत हे हरियाणाजवळ एक शहर आहे. डोरमॅट, गालिचे, बेडशीट, सोफा कवर याचे बरेच मोठमोठे कारखाने पानिपतला आहे. मजेशीर गोष्ट ही आहे की पानिपत येथे एकही साडीचा कारखाना नाही. इट्स ओके, दुकानदार हल्ली काहीही बोलतात, ठीक आहे. ॲटलिस्ट यामुळे कोणाचं नुकसान होत नाही आहे, हे महत्त्वाचं. हा लेबल बघा, 5000ची शालू 1000 रुपयाला. आता मंडळींनो, तुम्ही डिस्काउंट आजपर्यंत किती ऐकलाय? 10%, 20%, 30%, 40%, 50%, 60%, 65%, 70% सुद्धा मी मॉलमध्ये बोर्ड्स बघितलेले आहेत आणि हे खूप कॉमन आहे. इट्स ॲब्सोल्युटली ओके. पण विचार करण्याची गोष्ट ही आहे, 20 ते 30% विमानाचे दर स्वस्त करून विमानात फक्त नाश्ता द्यायचं सुरू केलं होतं, तरी त्या विजय माल्याला देश सोडून पळून जावं लागलं. अशा ठिकाणी खरंच जर का कोणी 5000चा माल 1000 रुपयाला विकायला सुरू केला, तर एखाद्या कुबेरचा पण खजाना खाली होण्याला वेळ लागणार नाही. या अशा प्रकारच्या ॲडव्हर्टिजमेंट्सला मी पुष्पा ॲड असं म्हणतो. ठीक आहे, हे खूप फिल्मी असतात, पण कुठे ना कुठे हे लोकांना मिसलीड करतात, लोकांची फसवणूक होत आहे. आता हा लेबल बघा, 8000चा घागरा 4000ला. मध्यंतरी यांनी 1 रुपयात नऊवारी साडी शिवून मिळेल ही स्कीम लावली होती. तुम्ही येरवड्याच्या मेंटल हॉस्पिटलला जाऊन एखाद्या वेड्याला सुद्धा सांगितलं ना की 1 रुपयामध्ये साडी शिवून देतो, तर तो सुद्धा तुम्हाला म्हणेल की जाऊन उपचार करून घे, तुझं डोकं ठिकाण्यावर नाही. आणि फायनली हे बघा, स्वतःची मिल, स्वतःची उत्पादने. मी माझ्या पुणेकर बंधूंना एक साधा प्रश्न विचारू इच्छितो. प्रश्न हा आहे की समजा मी एक मिल टाकली व साड्यांची निर्मिती सुरू केली, तर काय 5000 रुपयाची साडी मी 1000 रुपयाला विकू शकीन? काय वाटतंय? तुमच्या माहितीकरता सांगतो, आज एवढी स्पर्धा वाढलेली आहे की मिलचा मॅन्युफॅक्चरिंग मार्जिन हा 5% to 10% इतकाच असतो. व त्यातल्या त्यात माझ्या माहितीप्रमाणे 80% मिल हे कोविडनंतर बंद झाल्या किंवा आज अगदी आजारी अवस्थेत आहेत. मूलचंद मिल यांना आम्ही नोटीस पाठवली. तुमची मिल कुठे आहे दाखवा, त्या मिलचा परवाना दाखवा, तुम्ही जे दोरा यान विकत घेतला असेल त्याची बिलं दाखवा, कलर केमिकलची बिलं, सर्व परवाने किंवा कामगारांचे डिटेल्स द्या. पण या नोटीसचं एकही उत्तर ते आम्हाला देऊ शकले नाही. लाखो पुणेकरांची एकाच वेळी फसवणूक केली गेलेली आहे. त्यांच्या दुकानात जेव्हा कस्टमर त्यांना विचारतात की खरंच तुमची मिल आहे का, तर तिथले कामगार त्यांच्या साड्यांवर असलेले हे असे लेबल दाखवतात ज्याच्यावर स्पष्टपणे असं लिहिलं आहे, बँगलोर मिल, सुरत मिल, मुंबई मिल वगैरे. हे सर्व कामगारांना खोटे बोलण्याचे जणू काही प्रशिक्षण दिले गेले आहे. पुणेकरांनी तब्बल 6 वर्ष मिलच्या साड्या घेतल्या ज्याचा पत्ता देवाला सुद्धा माहीत नाही. हा व्हिडिओ आरोप प्रतिआरोप नसून साड्यांची किंवा लग्न खरेदी करताना तुमची फसवणूक होऊ नये, खरेदी करताना एका ग्राहकाचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी केला गेलेला आहे. एखाद्या शालूचा दर 5000 असेल हे सुद्धा दुकानदार ठरवतो, किंवा ते 1000 रुपयात विकायचं आहे हे सुद्धा दुकानदारच ठरवतो. साड्यांचे दर लोकसभा, राज्यसभा किंवा नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठरत नाही. माझी जनतेला ही विनंती आहे की डिस्काउंट व असे फलकवर कधीही विश्वास ठेवू नका. मार्केट कंपेअर करून खरेदी करणे फायद्याचे राहते. ग्राहकाची काय अवस्था होते खरेदी करताना याचं एक उदाहरण देऊन सांगतो. एकदा मी वाघ पाहण्यासाठी रणथंबोरला गेलो. मला फार लांबून वाघराजाचे दर्शन झाले आणि जो वन निरीक्षक होता त्याने मला सांगितले की जेव्हा वाघाला वाटते तेव्हाच तो तुम्हाला दर्शन देतो.
आता ही बाजू बघा. बँकॉक फुकेत येथे वाघराजाचे दर्शन असे सुद्धा होऊ शकते. हे थायलंडमधील एका पार्कचे दृश्य आहे. हा वाघ 75% बेशुद्ध आहे. त्यामुळे तुम्हाला वाटेल तसे वाघाची मजे तुम्ही घेऊ शकता. दुकानदार ही खोट्या जाहिरातींनी जनतेला बेशुद्ध करतात व जनतेला मूर्ख बनवण्यात येत आहे. हे सर्व केल्यानंतर परत हे पिंपरीच्या मूलचंद मिलचे बोर्ड पहा, जागो ग्राहक जागो. म्हणजे बेशुद्ध करून पाकिट मारायचे आणि मग परत समोरच्याला जागं करायचं. या काही नाही, फक्त चोराच्या उलट्या बोंबा आहेत. आता हे बघा, जून जुलै जेव्हा तुम्ही एके दिवशी झोपेतनं उठता तेव्हा अचानक तुम्हाला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला 100 पॉईंट जमा झाले आहेत. एके जागी तुम्ही महाराष्ट्रात सर्वात स्वस्त कपडे विक्रीचा दावा करता, 5,000ची साडी 1,000 रुपयाला देता. मग हे डिस्काउंट पॉईंट तुम्हाला कसे परवडतात? एके ठिकाणी तुम्ही म्हणता की 49.5% मार्केटपेक्षा स्वस्त तुम्ही गोष्टी विकताय आणि यांच्या साडीच्या प्रत्येक लेबलवर 2.5% कॅशबॅक सुद्धा हे देत आहेत. मला कळत नाही की नक्की यांचं मार्जिन आहे तरी किती. मंडळी, कॅशबॅक ही मार्केटमध्ये फार कॉमन गोष्ट आहे. मॉलमध्ये सर्व ब्रँडेड कंपन्या कॅशबॅक देतात. ही कस्टमरला स्वतःकडे राखून घेण्याची एक टेक्निक आहे. तुम्हाला सारखे मेसेजेस करून खरेदी करण्यासाठी उत्तेजित केले जाते. कधीकधी एक्सपायरीची भीती दाखवून सुद्धा तुम्ही लवकर खरेदीला या असं म्हटलं जातं. आमच्याकडे सुद्धा कॅशबॅकची फॅसिलिटी आहे. आम्ही सुद्धा 2% कॅशबॅक देतो. प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा या कॅशबॅक फॅसिलिटीचं काही लोक गैरवापर करतात. कसे, याचं एक उदाहरण देतो. समजा तुमच्या घरात एक लग्न आहे, तुम्हाला बस्ता बांधायचा आहे, तर तुमचे काही नातेवाईक किंवा तुमच्या शेजारच्या काकू तुमच्याकडे येतील आणि तुम्हाला म्हणतील की चला चला आपण त्या मिलच्या दुकानात जाऊ. त्या मिलच्या दुकानात साड्या खूप स्वस्त आहेत, खूप कमी दरात मी तुम्हाला बस्ता बांधून देते वगैरे वगैरे. खूप मार्केटिंग करून तुम्हाला कन्व्हिन्स केले जाते आणि मग तुमच्याच गाडीत बसून तुमचाच चहा नाश्ता खाऊन ती मावशी किंवा ती काकू तुम्हाला त्या मिलच्या दुकानात नेते आणि तिथे तुम्ही तुमचा बस्ता बांधता. बस्ता बांधल्यानंतर जेव्हा बिलिंगची वेळ येते तेव्हा ती काकू बिलिंग करताना स्वतःचा मोबाईल नंबर तिथे देते. म्हणजे तुम्ही जी काय खरेदी केली आहे त्याच्यावर जो काही कॅशबॅक तुम्हाला मिळायला पाहिजे हा त्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतो. समजा 2.5% कॅशबॅक आहे आणि तुम्ही समजा ₹1,00,000ची खरेदी केली तर त्या काकूंना 2,500 रुपये मिळतात. हे एक प्रकारचं कमिशन घेण्यासारखंच प्रकरण आहे. या व्हिडिओमध्ये मी ही बाब मुद्दाम तुम्हाला सांगतोय कारण मला तुम्हाला जागृत करायचं आहे. तर कधीही कुठल्याही दुकानात तुम्हाला जर का कॅशबॅक मिळणार असेल तर नेहमी बिल करताना स्वतःचा मोबाईल नंबर द्या आणि ते बिलावर नमूद झाले आहे का नाही याची खात्री करा, म्हणजे कधी तुमची फसवणूक होणार नाही. आता अजून एक गैरप्रकारावर ग्राहकाला जागृत होणे गरजेचे आहे. ते म्हणजे लिलाव पद्धतीने कपडे खरेदी करणे किंवा लिलाव पद्धतीने बस्ता बांधणे. मंडळींनो, हा एक एज्युकेशनल व्हिडिओ आहे. त्यामुळे माझा प्रयत्न आहे की भविष्यात कोणीही तुम्हाला फसवू नये व मार्केटमध्ये खरेदी करताना तुम्ही आत्मविश्वासाने खरेदी करावी, हाच या व्हिडिओचा उद्देश आहे. आता या लिलाव पद्धतीबद्दल तुम्हाला समजवतो. पुण्यात ॲम्युनेशन फॅक्टरी म्हणजेच खडकीजवळ हे लिलाव पद्धतीने बस्ते बांधण्याची एक रीत आहे असं म्हणूया. माझे बरेच व्यापारी त्या भागात आहेत. पुढे ॲक्च्युली हा व्हिडिओ बनवल्यानंतर आणि हा सगळा खुलासा केल्यावर माझे आर्थिक नुकसान होणार आहे, त्यांचा रोषही मला सहन करावा लागणार आहे. तरी माझ्या प्रिय पुणेकरांसाठी हे मी सोसणार आहे. तर लिलाव पद्धतीत काय होते ते सांगतो. तुम्ही एक बस्ता बांधता. समजा तुम्ही 7-8 किंवा 10,000चे कपडे बाजार मूल्याप्रमाणे खरेदी केले. त्याची किंमत तुम्हाला 55,000 ते 60,000 सांगितली जाते व दुकानदार ग्राहकाला बोलीसाठी आमंत्रित करतो. म्हणजेच दुकानदार तुम्हाला विचारतो की मी जे सांगतोय ते सोडा, तुम्ही किती द्याल ते सांगा. आणि मग घासाघीस सुरू होते. मग ते वाटाघाटी करून 10 ते 12-15 हजारात हा सौदा तुटतो.
पण या सर्व उलाढालीत दुकानदारांचे नेहमी प्रॉफिटच होते, इनफॅक्ट डबल प्रॉफिट होते. माझे प्रिय व्यापारी असे आहेत ज्यांची 200 ते 400 स्क्वेअर फीटची खडकीमध्ये दुकाने आहेत, पण त्यांची मालमत्ता ही कोट्यावधी रुपयांची आहे. काहींचे 100 ते 200 कोटी रुपये बिल्डिंग व्यवसायात गुंतलेले आहेत. ते सोडा, प्रश्न हा आहे की या पद्धतीने जे ग्राहक खरेदी करतात त्यांचं नक्की होतं काय? खरेदी करताना त्यांना खूप मजा वाटते. त्यांना असं वाटतं की त्यांनी खूप कमी करून हे सगळं खरेदी केलेलं आहे, पण ॲक्च्युली खरं बघायला गेलं तर त्यांची नुकसान होते आणि यात लॉटरी जी आहे ती दुकानदाराची लागते. ग्राहकाला माल खरेदी करताना लिलावात मजा येते, पण त्यांचं आर्थिक नुकसान होतं. यामुळे माझी सर्व ग्राहकांना ही विनंती आहे की जिथे जास्त बार्गेनिंग होते तिथे खरेदी करण्याचे टाळावे. फिक्स रेट व लेबल लावून जे व्यापारी इमानदारीने व्यवसाय करतात त्यांच्याकडून खरेदी करताना तुमचे नुकसान होणार नाही असं मला वाटतं. माझं तुम्हाला आव्हान आहे, तुम्ही मूलचंद मिल्समध्ये याआधी कधीही खरेदी केली असेल आणि आज जेव्हा तुम्हाला हे कळतंय की त्यांची एकही मिल नाही आणि जर तुम्हाला असं वाटतं की तुमची फसवणूक झाली आहे, तर एक छोटासा व्हिडिओ रेकॉर्ड करा. तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा, तुम्ही काय खरेदी केली हे सांगा आणि तुम्हाला जर वाटत असेल की हो माझी फसवणूक झाली आहे तर ते सुद्धा त्या व्हिडिओमध्ये सांगा. तुमचे व्हिडिओज आम्ही न्यायालयात ॲज अ प्रूफ जजला दाखवू आणि त्यांना कन्व्हिन्स करू की या अशा फसवणुकी थांबवल्या गेल्या पाहिजेत. हे व्हिडिओज रेकॉर्ड करून तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करू शकता किंवा एक लेखी अर्ज आणि पत्र रिटेल टेक्स्टाईल वेलफेअर असोसिएशन पुणेच्या कुठल्याही या 4 पैकी एका ऑफिस सहाय्यक कार्यालयामध्ये देऊ शकता. आमचे सहाय्यक कार्यालय म्हणजेच हरिओम होलसेल भेकराईनगर, हरिओम होलसेल चाकण, हरिओम होलसेल कालेवाडी किंवा सातारा टेक्स्टाईल मार्केट सातारा हे माझे 4ही ब्रांचेस आमच्या असोसिएशनचे सेंटर्स आहेत. इथे तुम्ही येऊन तुमचे पत्रसुद्धा देऊ शकता. तुमचा हा व्हिडिओ न्यायालयात पुरावा म्हणून रिटेल टेक्स्टाईल वेलफेअर असोसिएशन पुणे याचा वापर करेल. समजा तुम्ही या दुकानाचे माजी कामगार आहात व दुकान मालकाने तुम्हाला ग्राहकांशी खोटं बोलायला भाग पाडले, तर तुम्हीसुद्धा एक व्हिडिओ रेकॉर्ड करून तिथे काय काय झाले, कशा पद्धतीने तुम्ही लोकांची दिशाभूल करायचा हे न घाबरता आम्हाला सांगा. माझ्या प्रिय पुणेकर ग्राहकांनो, मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की ही जी लोकं मोठमोठे बोर्ड लावत आहेत आणि त्यावर माझी ही मिल ती मिल स्वतःची उत्पादने असं लिहित आहेत, मला तर असं वाटतं की या लोकांनी कधी खरोखरची मिल बघितलेली सुद्धा नाही आहे आणि हा जो खुडचटपणा चालू आहे याला आता थांबवलं गेलंच पाहिजे. ही जी बाकीची दुकानदारं आहेत ज्या मूलचंदच्या नावाने काम करत आहेत, यांना सुद्धा आमच्या असोसिएशनने नोटीस पाठवलेली आहे आणि त्यातनं काही लोकांनी आता आपले बोर्ड बदलणे सुरूसुद्धा केलेले आहे. मला पूर्ण विश्वास आहे जर गव्हर्नमेंट आणि लीगल बॉडीजने या विषयात लक्ष घातलं आणि खरोखर जाऊन पुणेकरांना विचारलं की खरंच तुमची फसवणूक झाली आहे का आणि त्यांचा जबाब घ्यायला जर का सुरू केलं, तर एखादं पोलीस स्टेशन किंवा एखादं कोर्टसुद्धा कमी पडेल. आपल्याला जणू काय मुंबईचा आझाद मैदानच बुक करावं लागेल, एवढ्या लोकांची फसवणूक केली गेलेली आहे. आता या व्हिडिओच्या शेवटी मला माझ्या भोळीभाबळी जनतेला एक प्रश्न विचारायचा आहे. ज्या व्यापाऱ्यांनी आपल्याला फसवलं, आपली दिशाभूल केली, यांना शिक्षा मिळाली पाहिजे का नाही? यांना असंच सोडून द्यायचं का हो? आपण ज्यांच्यावर विश्वास करतो आणि जे आपल्याला मूर्ख समजतात अशा व्यापाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे असं मला वाटतं. माझी सर्व नगरसेवक, ग्रामसेवक, ग्रामसदस्य, महिला बचत गट, पत्रकार आणि जे कोणी सोशली ॲक्टिव्ह लोक आहेत त्या सगळ्यांना विनंती आहे की प्लीज हा व्हिडिओ आपापल्या व्हॉट्सॲप ग्रुप्सवर टाका, जेणेकरून जनतेची सेवा होईल. त्यांना खऱ्या खोट्याबद्दल कळेल आणि ते एक वेल इन्फॉर्म्ड डिसिजन घेऊ शकतील. जे दुकानदार अशा प्रकारची फसवणूक करतात त्या दुकानाला आणि त्या दुकानदारावर बहिष्कार टाका. ज्यांची नीती फसवायची आहे त्यांना कधीही सपोर्ट करू नका. तुमच्या घराशेजारी असलेले दुकानदारांना सपोर्ट करा. विद्या बालनने एका व्हिडिओमध्ये म्हटले होते, बी लोकल
मी सुद्धा याच विचारांचा आहे. बी लोकल अँड बी वोकल. पुणेकर भोळे आहेत, विश्वास ठेवणारी लोक आहेत. मी स्वतः पुणेकर आहे, माझ्या वडिलांचाही जन्म पुण्यात झाला आहे. पण पुणेकर मूर्ख नाही आहेत आणि चुकीला माफी तर अजिबात देत नाही. हे सर्वांसमोर पुणेकर जनता आदर्श निर्माण करेल अशी मी आशा करतो आणि हा व्हिडिओ तुम्ही घरात घरात पोचवाल ही विनंती करतो. आणि हो, हा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतानाच मला मूलचंद मिल्सच्या ॲडव्होकेटांचं रिप्लाय आलेलं आहे. सचिन पी कुमार अँड असोसिएट्स, जे मूलचंदचे सॉलिसिटर किंवा ॲडव्होकेट आहेत, त्यांनी मला एक भलं मोठं पत्र लिहिलं आहे आणि या पत्राची कॉपी डिस्क्रिप्शनमध्ये खाली मी जोडत आहे. 18 क्रमांकाचा जो पॅरेग्राफ आहे त्यात यांनी लिहिलेलं आहे, that in para 4 of your legal notice you have stated that my client has mills in Surat, Bombay, Kolkata, Jaipur, Maunat-Bhanjan, Ahmedabad and Banaras. म्हणजे मी त्यांना म्हणालो होतो की तुमच्या जर मिल्स आहेत तर पुरावा दाखवा. याचा रिप्लाय त्यांनी दिला आहे की इन रिस्पॉन्स टू द सेम इट इज फॉर युअर काइंड अटेन्शन दॅट माय क्लायंट हॅज नो शॉप और मिल और ब्रांच और फ्रँचाइज इन इट्स ओन नेम इन सच alleged cities, but only makes purchases from the manufacturers in such cities. मूलचंद मिल्सने स्वतःच हे कबूल केलेलं आहे की कुठल्याही शहरात त्यांची कुठलीही मिल नाही. हे जी लोक मूलचंद मिलचा बोर्ड लावून लोकांची फसवणूक करत आहेत, व्यापारी वर्गाने प्लीज नोट करावं की या अशा दुकानांमुळे छोटे छोटे दुकानदारांचा बिझनेस हा संपत आलेला आहे. तर माझं आग्रहाचं निवेदन आहे त्या सगळ्या छोट्या बिझनेसमॅनला, छोट्या दुकानदारांना स्वतःचा धंदा वाचवायचा असेल तर आमच्या ऑर्गनायझेशनला, आमच्या असोसिएशनला त्वरित जॉईन करा आणि या प्रोसेसमध्ये आमची हेल्प करा. व्यापारी मित्रांनो, तुमच्यापैकी जे कोणी हा व्हिडिओ बघत आहेत आणि अजूनही जर तुम्ही आमच्या असोसिएशनचे मेंबर झालेले नाही आहात तर खाली स्क्रीनवर किंवा इथे कुठेतरी तुम्हाला एक मोबाईल नंबर दिसत आहे. प्लीज त्या मोबाईल नंबरवर कॉल करा आणि आजच असोसिएशन जॉईन करा. कारण आमची असोसिएशन ही ग्राहकांना जागृत करण्याचं काम करत आहे आणि लोकांच्या मनात खरेदी करताना एक पॉझिटिव्ह आत्मविश्वास निर्माण करण्याचा आमचा ध्येय आहे. कम जॉईन अस. आता पुणेकरांची फसवणूक त्यांनी लवकरात लवकर बंद केली पाहिजे आणि त्यांच्या नावातनं मिल हा शब्द लगेच बाहेर काढला पाहिजे. की जोपर्यंत मूलचंद मिल्स त्यांच्या नावातनं मिल हा शब्द बाहेर काढत नाही, त्यांच्या दुकानात पायसुद्धा ठेवू नका. पुणेकरांनो, सज्ज व्हा, आवाज उठवा, सपोर्ट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.